नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज काय विशेषमध्ये आपण नववर्षाबाबतच्या तर सगळ्या बातम्या बघणारच आहोत, पण घर बसल्या आपण शिर्डीलाही जाणार आहोत आणि शेगावलाही जाणार आहोत, सोबतच कोल्हापूरलाही जाणार आहोत. नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनानं करण्यासाठी खास झी 24 तासनं आपल्यासाठी घर बसल्या दर्शनाची सोय केली. मुंबईतल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनानं सुरुवात करूया. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी दाखल झालेत, तर दुसरीकडे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही भक्तांनी अलोट गर्दी केली. पहाटेपासूनच भक्त अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगेत उभे असल्याचं दिसलं. पण दुसरीकडे ओमायक्रॉन या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचं दिसलं. बुलढाणा जिल्ह्यातल्या संतनगरी शेगावमध्ये गजानन महाराजांचं आज वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविक दाखल झालेत. कोरोनाचं संकट आहे तरी भाविक ऑनलाईन पास काढून आलेत, तर साईंच्या दर्शनासाठी शिर्डी साई नगरीतही भाविक हजारोंच्या संख्येने दाखल झालेत. ही 4 ठिकाणची दृश्य: सिद्धिविनायक मंदिर, कोल्हापूरची अंबाबाई, बुलढाण्यातनं शेगावमध्ये गजानन महाराजांचंही दर्शन तुम्ही घेताय, तर शिर्डीच्या साईबाबांचंही दर्शन तुम्हाला झी 24 तासवर घेता येतंय. जमावबंदी असतानाही साई मंदिर परिसरामध्ये भक्तांनी गर्दी केली. रात्री 12च्या ठोक्याला अनेक भक्त साई मंदिराच्या कळसाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून शिर्डीत दाखल झाले होते. रात्री दर्शन बंद असणार असं सांगूनही साई भक्तांनी शिर्डीत मोठी गर्दी केली. गर्दी वाढल्यामुळे पोलिसांनी रात्री गर्दी पांगवली आणि मंदिर परिसर मोकळा केला. इथल्या गर्दीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी. अर्ध्या वर्षाला निरोप देण्यासाठी काल रात्री शिर्डीत मोठी गर्दी झाली होती. मात्र काल रात्री साईबाबांचं मंदिर बंद असल्याने आज सकाळी 6 वाजता साईबाबांचं मंदिर खुलं झाल्यानंतर बाबांचं आज पहिल्या दिवशी दर्शन करण्यासाठी भक्तांची शिर्डीत मोठी गर्दी झाली आहे. अनेक शिर्डीचे जे रस्ते आहेत ते गर्दीने फुलून गेलेले आहेत. याचबरोबरीने ज्या दर्शन रांगा आहे त्या सगळ्या दर्शन रांगा ही पूर्ण खचाखच भरलेल्या आहेत. पहाटपासूनच काही भक्तांनी तर रात्रीपासूनच ज्या दर्शन रांगांचे जे पासेस घेण्याचे दर्शनासाठी पासेस घेण्याच्या ज्या रांगा आहे तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आज नव्या वर्षाच्या पहिला दर्शन जे आहे, जे पहिलं दर्शन आपल्याला मिळावं यासाठी भक्तांची शिर्डीत आता लगबग सुरू आहे. आणि ह्याचबरोबरीने शिर्डीच्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी मोठा बंदोबस्तही या ठिकाणी तैनात आहे. आज शनिवार आणि उद्या रविवार ही 2 दिवस शिर्डीची जी गर्दी आहे ती सातत्याने या ठिकाणी सुरू असणार आहे. मोठी गर्दी या 2 दिवसात पाहावयास मिळणार आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. गजानन महाराजांच्या दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात व्हावी या इच्छेनं अनेक भाविक शेगावमध्ये दाखल झालेले आहेत. कोरोनाचं संकट आहे तरीही भाविक ऑनलाईन पास काढून आले आहेत आणि गजानन महाराजांचं दर्शन घेत आहेत. घर बसल्या तुम्हाला झी 24 तासच्या माध्यमातून गजानन महाराजांचं दर्शन घेता येत आहे. एकूणच शेगावमध्ये मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी. संत श्री गजानन महाराज मंदिराच्या परिसरामध्ये मी सध्या आहे. हे भक्तिमय वातावरण, सुरू असलेली आरती आणि दर्शनाची रीग लागलेली भक्तांची. कोरोनाचे सर्व नियम पाळतायत, कुणालाही विसर पडलेला नाही आणि ई पास शिवाय या ठिकाणी दर्शन होत नाही. पहाटेच्या वेळी 5 वाजेपासून हे दर्शन सुरू झालेलं आहे महाराजांचं. आणि या भक्तिमय वातावरणामध्ये श्रींच्या चरणी लीन होण्यासाठी वर्षाचा पहिला दिवस आहे. खरं तर आज 1 जानेवारी 2022 या वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपण परमेश्वराच्या चरणी माथा टेकून संपूर्ण वर्ष सुख समृद्धीचं जावं अशी प्रार्थना प्रत्येकजण करत असतो. महाराजांच्या या संपूर्ण मंदिर परिसरातलं वातावरण सध्या असं काही आहे. पहाटेची वेळ आहे, सूर्य उगवतो आहे, थोड्याच वेळात तो दर्शन देईल. तत्पूर्वी महाराजांची आरती आटोपलेली आहे. नशीबवान तो भक्त ज्या भक्ताला श्रींची आरती सुरू असताना तिथे एंट्री मिळाली आणि आरती त्यानं त्याच्या डोळ्यानं बघितली. प्रत्येकाला वाटतं की आपल्या डोळ्यानं आपण श्रींची आरती बघावी आणि ती अनुभूती घ्यावी. शेगावचं खरंच वातावरण एकंदरीत इतर ठिकाणच्या वातावरणापेक्षा खूप वेगळं आहे आणि मस्तच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत पठेनेसह मी मयूर निकम, झी मीडिया, शेगाव, बुलढाणा.
यानंतर जाणार आहोत कोल्हापूरमध्ये. नववर्षानिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सुद्धा भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच भक्त अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. पण दुसरीकडे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाय. इतकंच नाही तर अनेक भक्तांनी मास्क सुद्धा लावलेले नाहीयेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती त्याचबरोबर जिल्हा प्रशासनानं नियमांचं पालन व्हावं यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. नववर्षाची सुरुवात अंबाबाई देवीच्या दर्शनानं करण्याचा प्रघात गेल्या अनेक वर्षापासून पाहायला मिळतोय. एकूणच आपण पाहतो की पहाटेपासूनच मंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळते. पहाटेपासून भक्त रांगेमध्ये उभे आहेत. ही दर्शन रांग जी आहे ती भवानी मंडपपर्यंत गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. एकूणच आपण पाहतो की भक्त ई पास काढून या ठिकाणी येताना दिसत आहेत. पण दुसरीकडे मात्र आपण पाहतो की मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळते. इतकंच नाही तर अनेक भक्तांच्या चेहऱ्यावर मास्क देखील नाही आहे. त्यामुळं ओमिक्रॉनचं जे विघ्न आहे ते कुठेतरी निर्माण होऊ शकतं अशा प्रकारची स्थिती आहे. एकीकडे देवीकडं प्रार्थना करायला आलेले भक्त आहेत, पण त्यांनी ओमिक्रॉन हे जे व्हायरस आहे ते दूर व्हावं यासाठी जे नियम केले ते पाळताना मात्र दिसत नाही. त्यामुळे आपण पाहतो की कुठंतरी मंदिर परिसरातून याचा जो प्रसार आहे तो होईल का याचा विचार भक्तांनी त्याचबरोबर प्रशासनानं करण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर सोशल डिस्टन्स आणि मास्कची सक्ती ह्या दोन गोष्टी मंदिर परिसरात केल्या जातात का याकडे सुद्धा पाहण्याची गरज आहे. कॅमेरामन संदीप भारतीचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. कोल्हापूरनंतर आता जाणार आहोत भीमा कोरेगावला. आज 204वा शौर्य दिन साजरा होतोय. मध्यरात्री 12 वाजता बुद्धवंदनीनं कोरेगाव भीमा इथे सोहळ्याला सुरुवात झाली. विविध रंगी फुलांच्या सजावटीसह विद्युत रोषणाईनं परिसर उजळून निघालाय. मध्यरात्रीपासून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी म्हणून अनुयायांनी इथे मोठी गर्दी केलेली आहे. मध्यरात्री 12 वाजता बुद्धवंदनीनं सोहळ्याला सुरुवात झाली. 204वा शौर्य दिन आज आहे. भीमा कोरेगावमध्ये शौर्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपस्थित राहून अभिवादन केलं. हळूहळू अनुयायांची गर्दी सुद्धा इथे वाढायला लागलेली आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे ठेवला आहे. 31च्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये जमावबंदी लागू केली असतानाही जुहू आणि खारमध्ये जमावबंदी आणि कोरोना नियमांचा फज्जा उडालाय. जुहू आणि खारमधल्या पबमध्ये रात्रभर 31च्या पार्ट्या रंगल्या होत्या. या पार्ट्यांमध्ये ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात होतं ना कोणी मास्कचा वापर करताना दिसलं. झी 24 तासनं या पार्ट्यांचा पर्दाफाश केलाय. मुंबईतल्या खार भागातल्या पबचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश शुक्ला यांनी. मुंबई शहर में कोरोना का खतरा लगातार बढ़ा है. ऐसे में प्रशासन की ओर से किसी भी तरीके की पार्टी या आयोजन में रोक लगाई गई थी. लेकिन आपको खार घर की ये मुंबई के खार इलाके की तस्वीर दिखाएं जहाँ पे ये दो पार्टी क्लब हैं. वहाँ से आपको तस्वीरें जो साफ नज़र आएंगी. आपको बताएं कि शहर में धारा 144 लगाई गई थी जिसके तहत 4 लोगों से ज़्यादा जो लोग हैं उनके इकट्ठा होने में मनाही थी. लेकिन सभी नियमों को ताक पर रखते हुए जो इस तरीके के क्लब हैं, नाइट क्लब्स हैं, वहाँ पर किस तरीके से लोगों ने न्यू ईयर को वेलकम किया. लेकिन जो कोरोना के नियम थे, जो गाइडलाइंस जारी की गई थी सरकार के द्वारा, उनका किस तरीके से उल्लंघन हुआ, किस तरीके से उनका एक मजाक बनाया गया, उनकी धज्जियाँ उड़ा गई, वो इन तस्वीरों में आपको साफ नज़र आ रहा होगा. आपको बताएं कि बीएमसी की तरफ से, सरकार की तरफ से कई सारी गाइडलाइंस जारी की थी जिसके तहत जो इस तरीके के आयोजन हैं, पार्टी हैं, न्यू ईयर के मौके पर अक्सर होती हैं, वो उन पर पूरी तरीके से मनाई थी. आपको बताएं कि कोरोना का जो खतरा है, उसके नए वेरिएंट ओमिक्रॉन का जो खतरा है वो लगातार मुंबई शहर पे बढ़ता जा रहा है. ऐसे में जो इस तरीके के आयोजन हैं उस पर बीएमसी या पुलिस की कोई कार्रवाई ना होना अपने आप में प्रशासन पर एक बड़ा सवाल खड़ा करता है. आपको बताएं कि जो कोरोना का खतरा है वो अभी शहर में बरकरार है. हमने अंदर एंट्री ली और अंदर का सिचुएशन भी समझना चाहा. वहाँ पर आपको तस्वीरों के माध्यम से दिखाएंगे कि किस तरीके से पूरे नियमों को ताक पर रखते हुए अंदर पार्टी चल रही थी. और सबसे हैरानी की बात ये रही कि ऐसी जगहों पर हमने बड़ी आसानी से एक्सेस किया, बड़ी आसानी से हम अंदर जा चुके. लेकिन जो प्रशासन है, बीएमसी वाले हैं, वो ऐसे स्थानों पर पूरी तरीके से नदारद हैं.
ऐसे में ये एक बड़ा सवाल खड़ा करता है पूरे सिस्टम के ऊपर कि आखिर ऐसे सीरियस केसेस में जहाँ रोज़ाना हज़ारों की संख्या में कोरोना के केसेस दोबारा आ रहे हैं पूरे राज्य में, वहाँ पर इस तरीके की जो कानून का मजाक बनाया जा रहा है, आखिर ये किसके श्रेय से हो सकता है। कैमरा पर्सन नरसिम के साथ नीलेश शुक्ला, जी मीडिया, मुंबई। एक ब्रेकिंग न्यूज येते। व्यावसायिक वापराच्या LPG सिलेंडरचे भाव कमी झालेले आहेत। इंडियन ऑइलनं 100 रुपयांनी कमर्शियल सिलेंडरचे भाव कमी केलेत। यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र घरगुती वापराच्या सिलेंडरचे भाव कमी झालेले नाहीत। डिसेंबरच्या सुरुवातीला सिलेंडरच्या दरात वाढ केली होती। 100 रुपये कमी झाल्यामुळे व्यावसायिक वापराचा 19 किलोचा सिलेंडर आता 1951 रुपयांना मिळणार आहे। ऑक्टोबरपासून घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरात कपात झालेली नाही। त्यानंतर आता एका दरवाढीची ब्रेकिंग न्यूज। नव्या वर्षामध्ये पुन्हा मोबाईलवर बोलणं महागणार आहे। टेलिकॉम कंपन्या पुन्हा टॅरिफ वाढवणार आहेत। 1 डिसेंबरला जिओ, एअरटेल आणि वोडाफोननं टॅरिफमध्ये 20 ते 25% वाढ केली आहे। नव्या वर्षात आता पुन्हा प्रीपेड आणि पोस्टपेड बिल वाढणार आहे। नव्या वर्षामध्ये टेलिकॉम कंपन्या पुन्हा टॅरिफ वाढवणार आहेत। टेलिकॉम इंडस्ट्रीमधील तिन्ही बड्या कंपन्यांनी 1 डिसेंबर 2021 पासून प्लॅन्सच्या किमतीमध्ये वाढ केली होती। यावर्षी 20 ते 25% वाढ करूनही पुढील वर्षी मोबाईलवर बोलणं महागणार आहे। यामागे भारतात येणारं 5G नेटवर्क हे कारण असू शकतं। यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। एका दुर्घटनेबाबतची। नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी झाली। यात 12 भाविकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झालेत। मध्यरात्री 2 ते 3च्या दरम्यान मंदिरात दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय। झी मराठी वाहिनीवरील किचन कलाकार या शोमध्ये यावेळी चक्क राजकीय नेत्यांनी हजेरी लावली। राजकारणी म्हणून नव्हे तर शेफ म्हणून त्यांनी आपला किचन कलाकारी यावेळी दाखवली। भाजप नेत्या पंकजा मुंडे, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या शोमध्ये मस्त धमाल केली। गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने यावेळी पंकजा मुंडे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। सांगायचं नसतं पब्लिकली, आमचं ठरलंय तुमचं। आम्हाला सोडून कसं ठरवलं तुम्ही? 3, 2, 1 म्युझिक स्टार्ट। नजर धारदार, माणूस दमदार, राजाचा जिगर, पब्लिक फिगर, सुरेकर तुझी तबीशीर कोई धिंगाणा होत। स्टॉप। खूप हळू। चला 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 पुढे चला 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 पुढे 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 पुढे। मला एक आई भवानीचा गजर म्हणजे